परवाच वेधशाळेनं सांगितलं की अजूनही काही दिवस भारतात पाऊस पडणार नाही. म्हणून आपण सर्वतोपरी आपली सारी कामं बाजूला ठेवून वैयक्तिक सामुदायिक स्तरावर सर्व शेतकरी बांधव, सर्व सेवेकरी परिवार यांनी आजपासून जास्तीत जास्त आवर्तनं पर्जन्य सूक्ताचं वाचन करायचं आहे. तथा पुढचा जो अध्याय आहे, पाऊस लवकरात लवकर यावा आणि दुष्काळ हटला जावा, कारण आगामी दर 12 वर्षांना आणि येणाऱ्या अधिक मासानं दुष्काळ अटळ असतो. म्हणून आगामी हे दुष्काळाचं वर्ष आहे. हे बदलण्यासाठी स्वामींवर आपण साकडं घालत आहोत आणि पर्जन्य सूक्ताचं मोठ्या प्रमाणात वाचन, जिथे जिथे वेताची पानं मिळतील तिथे आपण मिळवावी. इथे यज्ञभूमीत आत्ता मिळवलेली आहे आणि आमच्या शेतकरी बळीराजानं या पर्जन्य सूक्ताचं हवन केलं तर निश्चितपणे निसर्ग आपले हाक ऐकतो. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी हे सत्र आटोपल्यावर यज्ञभूमीमध्ये वेताच्या पानाचं तुपाच्या आहुती देऊन पर्जन्य देवतेला आपण निमंत्रण द्यायचं आहे की लवकरात लवकर पर्जन्य देवता तू या देशावर कृपा कर, बळीराजावर कृपा कर. दुष्काळ भयानक आहे, तो शब्दात सांगता येणार नाही. आपला नाशिक जिल्हा थोडा वेळ बाजूला ठेवा, पण अन्यत्र प्रचंड वाढणारं तापमान, पाण्याची दुर्भिक्षता, आकाशातून सुद्धा मोठे मोठे पक्षी एवढ्या तापमानानं घेरी येऊन खाली पडतात, मरून जातात. अशी देशभरात बहुविध ठिकाणी ही अवस्था आपण रोज बघत आहात. म्हणून आपण सगळी कामं बाजूला ठेवून पाऊस येण्यासाठी आपल्या नित्यसेवेमध्ये पर्जन्य सूक्त दिलेलं आहे, त्याचं आपण किमान एक वेळा तरी पठण करावं. आणि एक वेळा वाचायला मोजून 5 मिनिट फार झाले. निसर्गासाठी आपण निश्चितपणे जर 5 मिनिट सर्वांनी वेळ दिला तर आपली सर्वांची हाक निसर्गाला ऐकावी लागेल आणि वरुण राजाला बरसावं लागेल. म्हणून हाही संदेश आपण सर्वतोपरी सर्व मानवजातीपर्यंत, कारण पाणी प्यायला सर्वांनाच लागतं. अखिल जीवसृष्टीला अन्न एक वेळी उशिरा मिळालं तर चालेल, परंतु पाण्याशिवाय कोणीच जगू शकत नाही हे आपणाला माहीत आहे. म्हणून आपण पर्जन्य सूक्तावर विशेष भर द्यावा. मोठं गडद संकट देशावर आहे आणि या संकटमुक्त जीवनासाठी आपण तमाम बळीराजासह सर्वांनी पर्जन्य देवतेला कळवळीनं प्रार्थना करावी. आणि आम्हाला खात्री आहे, ज्या दिवशी शेतकरी लोक पर्जन्य सूक्त वाचतील त्या दिवशी त्यांच्या मनाजोगा पाऊस पडेल. म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांना घर बसल्या सामुदायिक ठिकाणी, मारुती मंदिरात, कुठल्याही मंदिरात पर्जन्य सूक्ताचं पठण वाचन करण्याला आपण पाचारण करावं, सांगावं की बाबा तुझी हाक भगवंत लवकर ऐकेल. इतरांच्या हाकात उशिरा ऐकेल, पण तुझी हाक भगवंत लवकर ऐकेल. आणि या पर्जन्य सूक्ताचा आपण जास्तीत जास्त लाभ देशासाठी, जीवसृष्टीसाठी कसा करून घेता येईल आणि वेळेतले वेळ 5 मिनिट आपण पर्जन्य सूक्तासाठी का द्यावेत हे आपण इतरांना सांगावं. खरीप हंगाम पावसावातून थांबलेला आहे. त्यामध्ये बियाणं, औषधं, फसवणूक करणारी बियाणं, खतं हे मुबलक प्रमाणात आहे. आणि यावरच देऊळ बंद चित्रपटानं त्यावर प्रकाश टाकलेला आहे, हे तुम्हाला माहीत आहे.
म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही म्हणून आपण ती काळजी डोळ्यात तेल घालून करावी. बियाण्याची परीक्षण करावं, त्यातलं मूठभर बियाणं रोजून बघावं ते कसं उतरतं आहे, नंतर पेरणी करावी. माती परीक्षण कसं करावं, पाणी परीक्षण कसं करावं, या साऱ्या बाबी गेल्या 40-50 वर्षात आपण या कृषी विभागातून आमचे कृषी प्रतिनिधी सातत्यानं शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचं मनोबल वाढवून तो भविष्यकाळात आत्महत्या आणि व्यसन करणार नाही, कुठल्याही व्यसनाच्या तो नादी लागणार नाही, असं मार्गदर्शन या विभागातून सातत्यानं करत आहोत आणि करणार आहोत. तर ज्यांना कळकळ आहे पाऊस येण्याची त्यांच्यासाठी यज्ञभूमीत पर्जन्य सूक्ताचं वाचन हवन इथे आजपासून केलं जाणार आहे. आज गुरुपुषामृत आहे आणि तुम्ही जर कळकळीनं वाचन हवन केलं, आगामी 4 दिवसात पावसाला इथे यावं लागेल. म्हणून आपण अत्यंत कळकळीनं या गोष्टी सर्वांच्या हितासाठी कराव्यात. वैयक्तिक सूक्ताचं वाचन हवन, वेताच्या पानाचं सुद्धा तुपात बुडून हवन केलं जाणार आहे. लवकरात लवकर पाऊस यावा. आणि वेधशाळा सांगते अजून महिनाभर पाऊस येणार नाही. आता काय कसं करायचं ते आपण बघा.